नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाच्या सिंगम पोलीस अंमलदारांनी जबरदस्त कामगिरी करत दुचाकी व मोबाईल चोरट्यांच्या मुसके आवळत त्यांच्या ताब्यातून 95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। गोपनीय माहिती मिळाली की एकलहरा रोड येथे दोघे जण मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचत एकलहरा रोड येथील किर्लोस्कर डोंगर येथून पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले। गुलाबी थंडीचा चहा पाणी नाश्ता देत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव परवेज रफिक पटेल वय 27 राहणार सुभाष रोड अजमेरी गॅरेजच्या बाजूला माल धक्का रोड नाशिक रोड व दाऊद सादिक शेख वय 24 राहणार सुभाष रोड रेल्वे कॉलनी नाशिक रोड असे सांगितले। त्यांच्या ताब्यातून 10 मोबाईल व होंडा कंपनीची डिओ मॉडेलची दुचाकी असा 95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। याबाबतचा तपास गुन्हेगारांचे कर्दनकाळ पोलीस हवालदार विजय टेमगर करीत आहेत। सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमगर, विशाल पाटील, विशाल कुंवर, नानासाहेब पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भामरे, अरुण गाडेकर, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, सागर आडणे, योगेश रानडे यांनी केली। रोड पोलीस स्टेशनचे बीबीचे जे पथक आहे तर ते त्याचा अनुषंगाने शोध घेत होते। या मालमत्ते संदर्भात गुन्ह्याचा तपास करत असताना शोध घेत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशनचे बीबीचे पोलीस अंमलदार पोलीस शिपाई अजय देशमुख व पोलीस शिपाई समाधान वाजे या दोघा अंमलदारांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दिनांक 12/12/2025 रोजी 2 इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकलहरा हद्दीमध्ये येणार आहेत। एकलहरा त्या ठिकाणी डोंगराजवळ ही माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डीबीचे पोलीस हवालदार विजय टेमगर यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे यांना कळवली। त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केल्याने तात्काळ डीबी पथक हे सदर ठिकाणी जाऊन थांबलं। त्या ठिकाणी सापळा राहून 2 संशयित इसम हे ताब्यात घेण्यात आले। ते संशयित इसम हे संशयित हालचाल करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळेस त्यांना तात्काळ त्यांच्या ताब्यातील एक मोपेड ॲक्टिवा मोपेड गाडी आणि काही मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलं। त्यांची अंगझडती घेण्यात आली। त्याच्या अंगझडतीमध्ये जवळपास 95,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एक मोपेड स्कूटर आणि 10 मोबाईल मिळून आलेले आहेत। सदर कारवाईमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे उघडकीस आले। गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हवालदार टेमगर हे करत आहे। सदरची सर्व कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसंच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 तसेच श्री किशोर काळे सर तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने पूर्ण केलेली आहे।